हाय, मी सर्वांचं स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत कोबीची भाजी कशी करायची। ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी कोबीची भाजी खूप छान बनते। पण एक गोष्ट नक्की आवर्जून सांगते की कोबी घेतानाच तो हिरवागार असा घ्यायचा। पिवळसर पडलेला जो कोबी असतो बाजारामध्ये तर त्याचा उग्र असा वास येतो आणि त्याची भाजी खायला अजिबात चांगली लागत नाही। तर त्यासाठी कोबी घेताना हा हिरवा घ्यायचा, पत्ता कोबी म्हणून, तर तोच खूप छान लागतो। त्याचा वास देखील स्ट्रॉंग नसतो आणि त्याची चव आहे ती खूप छान अशी असते। तर मी इथं एक गड्डा घेतलेला होता, त्याचे काप करून घेतलेले होते आणि त्याच्यानंतर जो आहे कोबी तर तो मी असा बारीक चिरून घेणार होते। किसून घेतला तरी पण चालतो, बटाटे वगैरे आपण वेपर्स करतो त्या किसणीने। पण असं होतं की डाळ शिजेपर्यंत कोबीचा खूप गाळ होतो आणि एवढी टेस्ट चांगली लागत नाही। तर त्यासाठी कोबी नेहमी चिरूनच घेते मी। अगोदर ट्राय करून बघितलेलं तसं, पण कोबी शिजतो लगेच पूर्ण किसल्यानंतर बारीक असे स्लाईस होतात त्यामुळे, आणि डाळ खूप अशी हे होते, तर त्याचं कॉम्बिनेशन काही एवढं हे होत नाही। तर त्यासाठी मी कोबी हा चिरूनच घेतलेला आहे आणि हा कोबी स्वच्छ असा धुवून घेणार आहे। तर मी स्वच्छ असा धुवून पण घेतला, तो काय व्हिडिओ स्किप झाला। आणि त्याच्यानंतर मिरच्या वगैरे पण धुवून घेतलेलं होतं हे सगळं, आणि धुवूनच नंतरच चिरणार होते। तर 5-6 मिरच्या इथं घेतलेल्या होत्या मी चिरून, असे जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही, अशा क्वांटिटीमध्ये त्याचे तुकडे केलेले होते। आणि कढीपत्त्याचे जे आहे तर एक फांदी घेतलेली होती, जे की आपण तर ते कारण त्याचा फ्लेवर खूप छान असा येतो। कोथिंबीर देखील चिरून घेतलेली आहे, धुवून नंतरच चिरून घेतलेली, आणि टोमॅटो आहे तो आधी चिरून घेतला आणि नंतर धुणार आहे, जेणेकरून त्याच्यातल्या बिया मी साईडला अगोदरच केलेल्या आहेत आणि असा छोटे छोटे तुकडे करून घेत आहे, जेणेकरून कोबीमध्ये खूप छान असा लागतो टोमॅटो। आणि लसूण खोबरं तर इथं मी तेल घालून घेतलेलं आहे आणि जिऱ्या मोहरीची जी फोडणी आहे तर ती तडतड दिली, आणि त्याच्यानंतरच म्हणजे आपण बाकी जे कट केलेलं आहे मिरच्या कढीपत्ता वगैरे तर ते टाकलं। आणि जे टोमॅटो आहे तर तो देखील धुवून घेतलेला होता आणि बिया अगोदरच काढलेल्या होत्या। धुवून घ्यायचं कारण की थोडासा आंबटपणा जो असतो त्याला तर तो निघून जातो। आणि लसूण खोबरं आहे तर ते पण मी त्यातच टाकलेलं होतं आणि हे सगळं एकत्र मिक्स केलं, आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली। आणि कोबीची भाजी आहे तर ती अशा पद्धतीने खूप छान होते। टोमॅटो मिरची हिरवी मिरची आपण वाटून देखील टाकू शकतो, पण मी इथं चिरूनच टाकलेली आहे। आणि कोथिंबीर जी आहे तर ती तेलामध्येच परतलेली, जेणेकरून ती वरून टाकली की नंतर काळी अशी पडते त्यामुळे। आणि चण्याची डाळ मी कोबी चिरण्याच्या अगोदरच तिथं थोडीशा कोमट पाण्यात अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवलेली होती, आणि ती चांगल्या प्रकारे अशी शिजलेली होती। त्याच्यानंतर जो स्वच्छ असा कोबी धुवून घेतलेला होता तो देखील टाकून घेतला आणि हे सगळं मिक्स केलं। मुगाची डाळ पण टाकते असं काही नाही, पण मुगाची डाळीपेक्षा जी चण्याची डाळ आहे तर ती कोबीच्या भाजीत खूप छान अशी लागते। आणि हे सगळं मग मिक्स करून घेतलं। चवीनुसार मीठ, कोणाला कमी मिठाचं लागतं किंवा कोणाला थोडंसं जास्त म्हणजे थोडंसं किंचितचं जास्त लागतं, तर इथं मी नंतर मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर ही भाजी वाफेवरच होते, कारण आपण कोबी जो धुवून घेतलेला आहे आणि मीठ टाकल्यानंतर कोबीला पाणी वगैरे सुटतं, आणि जी चण्याची डाळ आहे तर ती जेव्हा शिजते त्याच प्रमाणात इकडं कोबी पण शिजला जातो, त्यामुळं चण्याची डाळ खूप छान अशी लागते ह्यात। आणि त्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते पण त्यात परफेक्ट होतं। जसं की मुगाची जी डाळ आहे तर ती पटकन शिजते आणि त्यामुळे खूप असा गाळ होतो। तर इथं 10 ते 15 मिनटानंतर इथं माझी भाजी तयार झालेली आहे आणि खूप छान असा कलर आलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।